दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. किती थोर तो देव, सर्वस्व आपणास दिले. किती थोर तो देव, सर्वस्व आपणास दिले. तारक तो, सामर्थ्य तो, येशू देव युगानुयुग आहे. तारक तो, सामर्थ्य तो, येशू देव युगानुयुग आहे. हालेलुया, हो 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 हो, होसाना. हालेलुया, हो 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 हो, होसाना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या नावे आमेन. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताय प्रिय बंधू भगिनींनो, आपण पास्काच्या 7व्या आठवड्यात आहोत. आज येशू आपल्याला सांगतो की जगाच्या अंतपर्यंत तो आपल्या बरोबर असणार. कोणते पण दुःख, कष्ट आमच्या जीवनात आले तरी येशू आपल्या बरोबर असणार. आम्ही जीवनात निराश असेल, परंतु येशूने आम्हाला सोडलेले नाही. येशू नेहमी आमच्या बरोबर असणार, हा आश्वासन आम्हाला दिलेला आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपण संत पॉलच्या 3ऱ्या मिशनरी प्रवासाविषयी ऐकतो. संत पॉलने आपल्या जीवनात 3 महत्वाचे प्रवास केले होते. 3 मिशनरी जर्नीज ऑफ सेंट पॉल. आणि आजच्या या 3ऱ्या प्रवासात पॉल एफेसस येथे जात आहे. एफेसस ही आजच्या काळात टर्की या देशामध्ये आहे. आणि तिथे राहून जास्तीत जास्त पॉल 3 महिने राहतो. येशूला साक्ष देतो. येशूच्या प्रेमाची साक्ष तो आपल्या शब्दा कृत्याद्वारे देतो. अनेक विश्वासी लोक त्याला भेटतात, ज्यांनी येशू विषयी ऐकले होते, ज्यांनी जॉनचा बप्तिस्मा घेतला होता. आणि जेव्हा तो त्यांना पवित्र आत्म्याविषयी सांगतो, हे लोक त्याला सांगतात, आम्ही पवित्र आत्मा घेतला नाही, आम्हाला मिळालेलं नाही. आणि म्हणून 12 नवीन विश्वासी यांना संत पॉल परत बप्तिस्मा देतो आणि पवित्र आत्म्याचा वरदान यांना भेटतो. आणि ते अलग अलग गाव जाऊन येशूचा प्रचार करायला लागतात. बंधू भगिनींनो, पवित्र आत्मा एक मोठा वरदान आपल्या जीवनात आहे. आणि हे वरदान जेव्हा शिष्यांना भेटलं होतं, ते भिवून गेलेले शिष्य धैर्याने भरून आख्या जगात गेले. आपल्याला पण हा बप्तिस्मा भेटलेला आहे, तर आमचे पण ही जिम्मेदारी आहे. जसं पॉल अनेक देशात गेला, शिष्य अनेक देशात गेले, आपल्याला पण ही आज्ञा दिली जात आहे. आपण जिथे असतो तिथे आम्ही येशूला साक्ष द्यायची आहे. आपण जितके जिथे बाहेर जातात, अनेक ठिकाणी जातात, येशूला साक्ष देत राहायचे आहे. पण ही साक्ष देणे आसान नाही. येशू वर्तमानामध्ये येशू आपल्या शिष्यांना सांगतो,
अनेक येशूचे कृत्य पाहून शिष्य म्हणतात, आता आम्ही तुमच्यावर खरेखर विश्वास करतात, आम्ही तुमच्या बरोबर राहणार. आणि येशू म्हणतो, तुम्ही माझ्या बरोबर राहणार नाही, तुम्ही आता अलग होणार. तुम्हाला अलग होण्याचा टाइम आलेला आहे. अलग होऊन अनेक ठिकाणी जाऊन तुम्ही माझा संदेशचा प्रचार करायचा आहे. पण जाता जाता तुमच्या जीवनात दुःख, त्रास लोक चढ करतील. पीपल विल पर्सिक्यूट यू. पण हिम्मत धरा, कारण मी जगावर विजय प्राप्त केलेला आहे. तर ही माझी विजय तुमची पण आहे. तर तुम्ही पण माझ्यावर विश्वास ठेवणारे या जगावर विजय प्राप्त करणार. बंधू भगिनींनो, या मिसा बलिदान आपण भाग घेत असताना आपल्या बप्तिस्माच्या वेळी पवित्र आत्मा जो घेतलेला होता, तर पवित्र आत्म्याला आपण साक्ष देण्यास कृपा मागूया. जे बप्तिस्माद्वारे आम्हाला आज्ञा मिळालेली आहे, दुसऱ्यांना येशूच्या प्रेमाचा संदेश देण्यास, हे आपल्या जीवनात आपल्या कृत्याद्वारे करण्यास आपण मिसा बलिदानात प्रभूकडे कृपा मागूया. आणि अनेक वेळी आम्ही संधी मिळालेली चुकवलेली आहे. अनेक वेळी आपण विसरलो आपले चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यास. आपण प्रभूकडे क्षमा मागूया. प्रभू नेहमी आम्हाला मदत करेल, नेहमी आमच्या बरोबर असणार हा विश्वास आम्ही घेऊया. आणि आम्ही सापडेलात हाच प्रभू आम्हाला भेटायला येतो, आपला विश्वास दृढ करण्यास येतो. तर अनेक ठिकाणी अनेक वेळी आम्ही चुकलेले आहोत, त्याची आम्ही माफी मागूया आणि प्रभूची कृपा आपल्या जीवनात घेऊया. सर्वजण आपण बरोबर म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व वागण्याने मी फार पाप केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत संतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपला प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापात क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभू आम्हाला दया कर. हे प्रभू आम्हाला दया कर. हे ख्रिस्त आम्हाला दया कर. हे ख्रिस्त आम्हाला दया कर. हे प्रभू आम्हाला दया कर. हे प्रभू आम्हाला दया कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही शेवटपर्यंत विश्वासू राहावे व रोजच्या जीवनात तुझ्या इच्छेप्रमाणे वागावे म्हणून आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याचे कृपा सामर्थ्य दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याची ऐक्यात सरकार जीवन राहणार व राज करणार एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. अपोलो करिंथ येथे असतात. पौल वरच्या प्रांतामधून जाऊन इफिस येथे पोहोचला. तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले. त्यांना तो म्हणाला, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हास पवित्र आत्मा मिळाल काय? त्यांनी त्याला म्हटले, पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही. तो त्यांना म्हणाला, मग तुम्ही कसला बप्तिस्मा घेतला? ते म्हणाले, योहानाचा बप्तिस्मा. पौलने म्हटले, योहान पश्चातापाचा बप्तिस्मा देत असे. तो लोकांना सांगत असे की माझ्या मागून येणारे वर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा. हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बप्तिस्मा घेतला आणि पौलने त्यांच्यावर हात ठेवले. तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले आणि ईश्वरी संदेश देऊ लागले. ते सगळे सुमारे 12 पुरुष होते. नंतर तो सबस्थान जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करीत आणि प्रमाण पाठवित निर्भीडपणे
3 महिने बोलत गेला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा. तुम्ही देवाचे गीत गा. देवाने उठावे, त्याच्या वैऱ्याची दंडना हो. त्याचा द्वेष करणारे त्याच्या पुढून पळोत. जसा धूर फंकतो तशी त्यांची फकाफक कर. असे मेण अग्नीपुढे ठेवले असता वितळले, तसे दुष्ट देवापुढे नष्ट होवत. प्रतिसाद. अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा. तुम्ही देवाचे गीत गा. परंतु धार्मिक हर्षोत देवापुढे आनंदोत्सव करोत. हर्षमुळे आनंद करोत. देवाचे गीत गा. त्याच्या नामाचे स्तवन करा. त्याच्या पुढे आनंदोत्सव करा. प्रतिसाद. अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा. तुम्ही देवाचे गीत गा. पितृहीनाचा पिता, विद्वांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानाने आहे. एकटे असलेल्यांना देव कुटुंब वात्सल्य करतो. बंदीवानांना बाहेर काढून भाग्यवान करतो. प्रतिसाद. अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा. तुम्ही देवाचे गीत गा. जय घोष. हालेलुया, हालेलुया. जा सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुम्हा बरोबर आहे. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूचे शिष्य त्याला म्हणाले, पहा, आता आपण उघड बोलता, अनयुक्तीने काही सांगत नाही. आता आम्हाला कळले आहे की आपल्याला सर्व काही कळते आणि कोणी आपणाला विचारावे याची आपणाला गरज नाही. यावरून आपण देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरतो. येशूने त्यांना उत्तर दिले, आता तुम्ही विश्वास धरता काय? पहा, अशी वेळ येत आहे की बहुना आली आहे की तुमची दानादान होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल आणि मला एकटे सोडाल. तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्या बरोबर आहे. माझ्या ठायी तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. विनती है हमारी, सुन ले मेरी पुकार. विनती है हमारी, सुन ले मेरी पुकार. आए
यीशु तेरे द्वार। बंधू भगिनींनो, आपले बलिदान समर्पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातानं अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होवो. आमच्या भारताच्या पवित्र सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, या दानामुळे आम्हाला पापापासून मुक्त कर व तुझ्या कृपादानाने आमची हृदय भरून टाक. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत आभार मानवेत योग्य व तारणदायक आहे. आपल्या पुनरुत्थित शरीराने तो आपल्या शिष्यांना प्रकट झाला. त्याच्या दैवी जीवनात आम्हाला भागीदार करण्यासाठी त्याच्या दृष्टीसमोर स्वर्गात घेतला गेला आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूताच्या गायक वंदनाच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरले आहे. परम स्वर्गात तुझे जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात तुझे जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्वपवित्राचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आत्म्यासाठी करा. श्रद्धेच्या रस्ते आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जीवन झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या आम्ही तुला एक जीवनदायक भाकर व आत्मदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला आभार केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरू यांच्याच आमच्या तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याची आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्पित पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू ईशूच्या प्रेमाचा संदेश आपल्या जीवनातून
आम्ही दुसऱ्यांना साक्ष देण्यास आम्हाला कृपा मिळावी म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे ईशच्या शब्दांनी प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसे आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला पाप करू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेष्ठास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकात सांगणारे शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले ते आपण सर्वधर्मीय. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरोबर होईल. यीशु मेरे, यीशु मेरे, हम द्वार पे आए तेरे. जीवन है सपनों का मेला, जीवन है सपनों का मेला. बस एक सच है, तू ही अकेला. यीशु मेरे, यीशु मेरे. जिंदगी का सफर गमो यातना से भरा है. तू गमों के भंवर में बस एक ही आसरा है. आत्मा ये हमारी मांगती है सहारा. तुम ही आकर दिखाओ हमको अब तो किनारा. यीशु मेरे, यीशु मेरे.
हमारे प्रभु ये हमें ज्ञान देना, पाप की पुण्य की हमको तो पहचान देना। जब कभी भूल जाए अपनी मंजिल की राहें, जब कदम डगमगाए थाम लेना ये बाहें। यीशु मेरे, यीशु मेरे, हम द्वार पे आए तेरे। जीवन है सपनों का मेला, जीवन है सपनों का मेला। बस एक सच है तू ही अकेला। यीशु मेरे, ओ यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु मेरे, ओ यीशु मेरे, यीशु मेरे। आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना। हे प्रभू येशू, तू अति पवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते। मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते। तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते, परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही। तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर। तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते। मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस। आमेन। प्रभू म्हणाला, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी पुन्हा तुम्हाकडे येईन व तुम्हा आनंदित व्हाल। हालेलुया। आपण प्रार्थना करूया। हे दयाळू बापा, या पवित्र आसामुळे नव्या दिशेने आमची वाटचाल घडून येवो व तुझ्या टाळे आम्हाला नवजीवन प्राप्त होवो, ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो व सरकार राहो। आमेन। जा ख्रिस्ताच्या हातीने तुम्हास पाठविण्यात येत आहे। देवाला धन्यवाद।